हाय ताई दादांनो मित्रांनो नमस्कार बरं का. आलो आता वडवळा देवस्थानाला नागनाथाचा श्रावण सोमवार सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आलो इथं तुम्हाला दाखवते बघा. महादेवाचं मंदिर, महादेवाचं मंदिर इथं मंदिर आता आहे. इथली केली संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी इथे असे तर पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत चालू असते. मंदिर आहे जुनं मंदिर आहे. गर्दी श्रावण सोमवार आहे पण तरी गर्दी कमी आहे. मित्रांनो झालं बघा आता दर्शन. छोटंसं व्हिडिओ कळवा मला कसं काय वाटलं बघा, कमेंट करून. आत पण छोटं छोटं मंदिर आहे. मंदिर तुम्हाला दाखवतो. महादेवाची पिंड आहे. कुर्डवाड्यासोबत भेटली तर यूट्यूबचं फॅन आपलं. इथं दत्त प्रसन्न म्हणून आहे. दत्ताचं स्थान आहे इथं बघा. इथं मूर्ती पण आहे, दत्ताची मूर्ती पण आहे. गणेश मंदिर आहे. महादेवाचे पिंड पण आहे. नागनाथाचं मंदिर सगळं ते पॅक केलं इथं मंदिर आहे बरं का. तेव्हा ही नागनाथ मंदिराचा कळस आहे. तेव्हा करायचं बघा तुम्ही. जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. 5 दिवसापूर्वी हे मध्ये पण ते मंदिर आहे. कसं सोय बघा इकडे यांना बसण्यासाठी सोय केली आहे. मेन गेट आहे. तेव्हा मेन दरवाजा पूर्व दरवाजा आहे, पूर्वेकडे येणारा. आणि भाविकांना बसण्यासाठी सोय केलेली आहे. हे मेन मंदिर इथं आता आहे. बघितलंच आहे तेव्हा. थंडीचं, उन्हाचं, पावसाचं लोकांना बसण्यासाठी सोय केली. त्यांना 4 दरवाजे आहेत. नारळ कसं बघितलं का. पंचमीच्या दिवशीपासून नारळ वाजवतो. दगडी मंदिर आहे बघा. नगारा पण आहे तिकडं वाजवण्यासाठी. अगदी टायमाला नगारा वाजवतो. कुठं आला तो कुर्डवाडी होय. कुठं आहे गावात होतं मळ्यात. कुठं राहतोय कुठं पण हां बाळकृष्ण मठाविषयी होय. हा मित्रांनो झालं बघा दर्शन. आता नारळ फोडला, प्रसाद चालू आहे. याचा अजून प्रसाद खायला. आणि दोघं आले बरं. ते म्हणजे एकटं कसं काय दाखवत आहे. कुठल्या पण आहे इकडं बघ. हां नाही तर म्हणजे एकटं कसं काय गेला आहे देवाला हे होतं. दोघं मिळून आलो आहे. कसं काय वाटतं हे दोघं कमेंट करून सांगा. छोटासा व्हिडिओ आहे. काय वाटतं काय सांगा. ओके.